पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनुसंधान। परमात्म स्वरूपाचा भोग जिथं सुरू झाला तिथं अनुसंधान त्या ठिकाणी एकरूप झालं आणि संकल्पही सगळे संपून गेले। मुळातच असं आहे की संकल्प संपले म्हणजे अनुसंधान परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन सोडतं। म्हणून संकल्प नाहीसे व्हावेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं की जो काही आपला अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये आपला अभ्यासाकडे लक्ष राहिलं तर मग शरीराकडे लक्ष राहणार नाही। हे तसंच तुकोबारायने सांगितलं होतं की नाठवोनी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये। आता एक क्षणाचंही अवसान नाही इतका आठव परिपक्व झाला। असा संतांचा अनुसंधानाचा अर्थ आहे। ज्या अनुसंधानाने शरीरभाव नष्ट करून टाकला तो ब्रह्मभाव उपस्थित होणे हे अनुसंधान आहे। ब्रह्मभाव आणि ब्रह्म यात अंतर ते कसले असणार? अनुसंधान म्हणजे काय याचं सांगत असताना सांगितलं की अनुसंधानानं काय करायचं आहे तर जो शरीरभाव आहे तो नष्ट करायचा आणि त्या ठिकाणी ब्रह्मभाव उपस्थित करायचा आहे। म्हणजे ब्रह्मभाव आणि ब्रह्म हे वेगवेगळे असणारच नाहीत असं परिपूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे। तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे अंतुवट वस्तू विचारे मी ते चिते। आता इतकं पूर्णत्व झालं की बाहेर फक्त काय आहे की देव आणि भक्त एवढं नाव आहे किंवा ज्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप व्हायचं आहे ते ध्येय आणि ध्याता अशी फक्त नामाचं अंतर आहे। आणि तसं पाहायला गेलं तर आता इतकं एकरूप झालं आहे की अंतुवट म्हणजे शेवटी शेष काय उरलं तर वस्तूच उरली। आणि हे आपल्या ठिकाणी एकदा विचाराने कळलं की मग मात्र आपण असलेले ब्रह्मरूप आणि परमात्मा हे दोन नाहीत। वास्तविक आत्तापर्यंत आम्हाला काय आहे की हेच शिकवण्यात आलं की जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्माहून वेगळा नाही। आणि आता त्या अनुभवाला आलं या दोघांमध्ये नावाचे फक्त अंतर आहे, वस्तुता अंतरच नाही। त्याप्रमाणे अनुसंधानात व तादात्म्यात अंतर काढू म्हटले तर काय काढावे? भेद कशा प्रकारचा दाखवावा? आता त्याच्यामध्ये दोघांमध्ये अंतर राहिलं नाही म्हणजे काय झालं? अनुसंधान आणि तादात्म्यपण हे दोन्ही एकच। अनुसंधानानं तादात्म्यात नेऊन सोडलं तर तादात्म्य हेच अनुसंधानाचं रूप होऊन बसतं। कारण अनुसंधान कुणाचं होतं तर ब्रह्मभावाचं। आणि अनुसंधानाने ब्रह्मभाव जागा केल्यावर मग कुठे वित्थान हे कल्पनेचे आहे। शरीरभावाची कल्पना हे वित्थान आहे, ब्रह्मभावाच्या कल्पना हे अनुसंधान आहे। आत्तापर्यंत आपल्याला जे जे काही झालं त्यात दोन गोष्टी आलत्या की शरीरभाव आणि ब्रह्मभाव। किती जरी झालं तर शेवटी एक काय आहे की चक्र आहे। ब्रह्मभावात गेलेला आणि ब्रह्मसुख अनुभवत जरी असला तरी ठराविक काळानंतर वित्थान होतंच।
म्हणजे कुठे येतो तो शरीर भावावर येतो. शरीर भाव ही त्याची एक कल्पना आहे. आणि शरीर भावाचं कल्पना झाल्या की माझं शरीर, मी शरीरी, ही एक कल्पनाच आहे. आणि त्या ठिकाणी तो जागा झाला की वित्थान झालं. आणि अगोदर हे सगळं सोडून जो ब्रह्मभावात जातो तिथं काय आहे, आता तिथं त्यांनी सांगितलं वास्तविक कल्पना म्हणायचं कारण नाही, पण त्याला कल्पना असं नाव द्यावं लागलं कारण आपल्याला समजून येण्याकरता की अनुसंधानाने काय केलं तर मी ब्रह्मरूप आहे अशी कल्पना केली. ब्रह्मरूप भावी आपणा आपण असं माऊलींच्या 5व्या अध्यायात आहे. तर जसं भावना आपण करावी लागते म्हणजे अनुसंधान ठेवावं लागतं. विवेक हा अनुसंधान आहे. विवेक हा सत्य पर्यायवासी आहे. विवेकाचे अंतिम साध्य सत्य हे आहे. सत्य एक परमात्मा आहे. विवेकाने परमात्म्याची प्राप्ती हे त्याचे साध्य आहे. आता दुसरं आलं, विवेक आणि अनुसंधान हे दोन्ही एकच झाले. विवेक काय करत असतो, तर विवेक आपल्याला सत्यापर्यंत नेऊन सोडतो. विवेक सत्य दाखवणार आहे. त्यामुळं काय झालं की जे अंतिम साध्य आहे ते विवेकानं स्पष्ट केलं आणि तेच सत्य. तेव्हा परमात्मा सत्य आहे, हे साध्य सत्य आहे, हे सगळं काय आहे विवेक आपल्याला शिकवतो. आणि विवेकाने परमात्म्याची प्राप्ती झाली की आपण साध्यरूप झालो. अनुसंधान हे विवेकरूप आहे. ज्या ठिकाणी विवेक आहे त्या ठिकाणी अनात्म पदार्थ दिसणे हाच विवेकाचा जिवंतपणा आहे. आता झालं, आपल्याला काय असतं की आता तुम्ही अनुसंधान सांगता सांगता विवेक कुठून काढला, मग सांगतात अनुसंधान हा विवेक रूपच आहे. आणि ज्या ठिकाणी विवेक आहे त्या ठिकाणी आपल्याला काय आहे की दोन्ही गोष्टी आणि त्याची निवड ही असणारच आहे. म्हणजे विवेक जागा हे कधी कळलं, जर निवड झाली तरच. मग निवड काय होणार, आत्मा आणि अनात्म. अनात्म पदार्थाला विवेकानेच हुडकावं लागतं आणि आत्मपदार्थाला विवेकानेच हुडकायचं. मग एकदा त्यातलं काय ग्राह्य आहे काय त्याज्य आहे हा विवेक शिकवतो. मग जेव्हा आपला विवेक जागा असतो तेव्हा आपण काय करतो, आत्मा आणि अनात्मा ह्याची निवड करतो. म्हणून विवेकाचं महत्त्व माऊली सांगतात की मजर धई सद्गुरू तेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेकावर कशामुळं तर हा संसार तरुण नेतो. काय तारलं जातं त्यातून, तर संसारातलं अनात्म पण ओळखून दिलं जातं आणि मग उरतं ते काय आत्मपण. म्हणून विवेकावर आम्ही फार अत्यादर ठेवलेला आहे. विवेक असावा आणि कल्पना सत्य भासाव्या त्याला विवेक म्हणता येणार नाही. आता झालं, अनात्मपदार्थ आणि आत्मपदार्थ दोन्ही दिसतील, पण आत्मपदार्थ हा सत्य आणि अनात्मपदार्थ ह्या केवळ भासाच्या कल्पना आहेत. हे विवेक आपल्याला समजून देईल. जर विवेक आहे आणि दोन्ही सत्य झालं म्हणजे परमात्मा सत्य आणि समोर दिसणारे अनात्म पदार्थही सत्य, मग त्याला कसं विवेक म्हणायचं. म्हणून ज्या कल्पनेने समाधीतून उत्थान होणार आहे त्या कल्पनाच मिथ्या आहे हे परिचयाचे निश्चित झाल्यावर ज्ञान त्या कल्पनेशी तादात्म्य कसे होईल. आता जेव्हा अभ्यास होत राहतो, आता जसं वर पाहिलं आपण की जे समाधीतलं विथ्थान आहे तिथं शरीरभाव जागा होतो. मग शरीरभाव जागा झाला की ते विथ्थान झालं. पण शरीरभाव हा जो काही कल्पनारूप आहे तोही उभा राहिला नाही. तोही त्या ठिकाणी काय आहे की मिथ्यापणानंही उभा राहत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा ज्ञान हे त्या ठिकाणी काय आहे शुद्ध राहतं. अगोदर काय होतं तर ज्ञान कल्पनेशी तादात्म्य होत होतं म्हणून शरीरभाव जागा व्हायचा.
आता त्या ठिकाणी तादात्म्य होणं सोडून दिलं. ज्ञानाच्या अंगी पूर्वी असा गुण होता म्हणून प्रवाद होता की ज्ञानापुढे जे येईल त्याच्याशी तादात्म्य होईल, त्याला मी म्हणत असे का करीत असे. आता त्याच्यात काय अगोदर आपल्या ठिकाणी होतं, म्हणजे असं सगळेच म्हणायचे की ज्ञान काय आहे की त्याच्यापुढं जी येईल त्याच्याशी ते सम्मिलित होतं, त्याच्याशी एकरूप होतं. आणि मग आपल्याला काय आहे की त्यावेळेस त्या पदार्थानं मीपणा येतो. ज्ञानानं देहाचा देहभाव उभा केला की मी देह, मग मी असं हे सगळं त्या ठिकाणी उभं राहत होतं. याचे कारण त्याला आपले मूल्यवान त्याला आपले मूलस्थान अपरिचित आहे किंवा अपरिचित झाले. आता ज्ञान आत्तापर्यंत कसं होतं तर अन्यथा ज्ञान होतं, ते आपल्या मूलस्थानाकडं अजून कधी ते गेलंच नव्हतं, वास्तविक तिथूनच बाहेर येते, पण अन्यथा दृष्टी झाल्यामुळं अपरिचित राहिलं होतं. सत्य मिथ्याची मिसळ झाल्यामुळे कोणाशी संलग्न व्हावे व कोणाशी असंग राहावे याची गतच नाही. आता त्याच्याकरता त्या ज्ञानाला कुणाची संगती धरावी, म्हणजे जे आपल्या ठिकाणी उपयोगाचं आहे, ज्यामुळं आपलं हित होईल त्याची संगती धरावी का आपलं हित सुटून जाईल त्याची धरावी, हे कळत नव्हतं. का व्हायचं असं फसगत, तर ते ज्ञान अन्यथा म्हणजे अज्ञानाच्या अंगातनं होतं. आता त्याच्याकरता आपली फसगत व्हायची. पण संत संगतीने संधान झाल्यामुळे सत्याची ओळख होऊन विवेकाची म्हणजेच अनुसंधानाची प्रतिष्ठापना झाली. आता तिथंच जेव्हा संतांची भेट झाली आणि संतांनी संधी कशी असते हे शिकवलं, संधीशी अनुसंधान कसं ठेवावं हे शिकवलं, तिथून मग हेच ज्ञान परमात्मा स्वरूपाचा परिचय करून घेऊ लागलं. आणि मग त्याच ज्ञानाच्या ठिकाणी विवेक जागा झाला. म्हणजे जे ज्ञान आपण अज्ञानाच्या अंगातनं वापरत होतो, संताच्या संगतीपासून त्यातलं अज्ञान कमी होऊन ते ज्ञान परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणारं होऊ लागलं. म्हणजेच आपल्या ठिकाणी अगोदरचं ज्ञान आहे ते कसं आहे तर जगाला सत्य मानणार, आणि संताकडून जे ज्ञान मिळतं ते कसं आहे तर परमात्मा कसा सत्य आहे हे शिकवणारं असतं. आता जरी कल्पना उद्भवल्या तरी त्या मिथ्या आहेत हे कोणी न सांगता त्याला कळू लागले. आता एकदा ज्ञान झाल्यानंतर समोरच्या वस्तू आपल्याला दिसत असल्या तरी ह्या नाशिवंतच आहेत, कधी न कधी संपणाऱ्यात, म्हणून मिथ्या आहे हे आपल्याला पक्क कळायला लागलं. आता ह्याच्याकरता वेळोवेळी पाठपाठांतर करून घ्यायची गरज राहिली नाही, कारण ते ज्ञान आहे. मग त्या ज्ञानाने विवेकाला धरणे व कल्पनेशी असंग राहणे हे त्याचे खरे कर्तव्य ठरते. आता ते जे ज्ञान आहे त्या ठिकाणी विवेकाला धरू लागलं, मग कल्पनेला सोडून दिलं. कल्पना उभा राहिली तरी त्याचा संगत नाही. एक काय आहे उदाहरण झालं की जेव्हा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू म्हणजे अर्जुनाचा मुलगा त्याच्यामध्ये काय झाला, घायाळ झाला, आणि मग त्याला शोधत रात्रीच्याला अर्जुन आणि श्रीकृष्ण गेले, तेव्हा त्याचं काय आहे की थोडा प्राण राहिला होता. मग त्यांनी सांगितलं की मी लढाई केली, पराक्रम केला आहे, पण मला खाली आंग टाकल्यावर त्या जयद्रथानं मला लात मारली. हे त्यांनी तेवढं सांगितलं आणि त्याचा जीव व्याकुळ झालता. मग अर्जुन म्हणला आता उद्या सकाळचाच दिवस, त्या जयद्रथाला मी ठेवत नसतो, आणि त्याचा प्राण सुटला की मग लागले भगवंत मोठमोठ्याने रडायला लागले, छाती बडवून घ्यायचे. आणि कारण त्यांचा तो भाचा होता, मी तुला लहानपणापासून सांभाळले आणि तू असं कसं झालं, मग खूप रडायचं. अर्जुन मात्र गप्प उभा राहिलेला, डोळ्यातनं पाणी नाही काही नाही. शेवटी अरे म्हणले हा माझा भाचा आहे पण तुझा मुलगा आहे की, तुला कसं काय वाटेना. ते म्हणला ही कल्पना
माझा मुलगा अमुक तमुक, जो तो आहे तो त्याच्या देह आहे तो राहील जाईल, हे तूच शिकवलं आहे की मला. आता मला वाईट वाटायचं काय कारण? म्हणजे मग भगवंतानी त्याचं परीक्षा घेतली, पण हा त्या कल्पनेत बाद झाला नाही. त्याच्या लक्षात आलं की हे जे सगळं आहे हे कसं आहे, येणारं जाणारच आहे. आणि मग त्याच्याजवळ त्या कल्पनेचा प्रभाव राहिलाच नाही. आता जर काही असेल तर अनुसंधानच पक्कं राहिलं, म्हणजे परमात्मा स्वरूप हेच एक आहे, त्याशिवाय सगळं त्याच्यावरचे काय आहे खोटी पांघरुण आहेत, हे त्याला लक्षात आलं. आता कार्यकारणाने कल्पनांनी वर तरंगावे व अनुसंधानाने खाली संधान साधावे, मग कल्पनेशी तादात्म्य होऊ नये. मग आता शेवटी कसं असतं की कुठलीही गोष्ट झाली तरी काही ज्ञान आपल्याजवळ झालं म्हणजे व्यवहारात जायचंच नाही का? कोणाशी बोलायचं, कोणाचं द्यायचं घ्यायचं सगळं बंद करावं का? ते म्हणले ते सगळं चालेल, पण वर तेवढ्या कल्पना राहतील आणि आत तुम्हाला देवाचं अनुसंधान म्हणजे परमात्म्याचं अनुसंधानच टिकून राहील. त्यामुळं आता कल्पना जरी उठल्या तरी वरच्यावर, त्याच्याशी एकरूप नाही. एखादा नुकसानीची कल्पना असली तरी नुकसान झाल्याचं काही वाईट वाटायचं नाही. चांगली फायद्याची असली तरी सुख झाल्याची कल्पना आली तरी ती काही वाटायची नाही. सतत आपलं काय अनुसंधान टिकून राहील. त्यामुळे असंगत्वाने कसे राहावे ही गत त्याला शिकता आली. आता त्याच्या ठिकाणी हे सगळं असूनसुद्धा, यात सगळ्यात असून आपण कसं असंग राहावं हे त्याला आता काय ती सगळी शिकवण त्याला प्राप्त झाली. हे जसे बळकट होत जाईल तसतसे जागृतकाली व्यवहार चालू असूनही अनुसंधान तुटत नाही हे प्रत्ययाला येऊ लागले. आता ज्याचा अभ्यास पक्का झाला त्याला हे सगळं कसं आहे, हेच मिथ्या आहे, ह्याची संगती धरायला नको म्हणून तो असंग झाला. आणि मग हे त्याचं पक्कं झालं की मग त्याने बाहेर दररोजच्या जागृतीत किती संसाराचे कामं करू द्या, काही व्यवहार त्याच्याकडून होऊ द्या, पण आतलं जे अनुसंधान आहे ते अनुसंधान त्याचं मात्र काय आहे, तुटणार नाही. वर सगळ्याशी बोलल, देईल, घेईल, बघल, ऐकल, पण आतनं मात्र परमात्म्याशीच अनुसंधान ठेवून राहील. शिवाय संधिकालातील तादात्म्यतेच्या सुखोर्मी या अनुसंधानाला मदत करतील. आणि जेव्हा असल्या काही कल्पना उठतील, काही काम निर्माण होईल आणि जे जे काम संपलं, कल्पना संपली की दुसरी कल्पना उभारायच्या आधी किंवा काम पुढचं निर्माण व्हायच्या आधी जी मोकळा वेळ मिळेल तिथं त्याच्या ठिकाणी पुन्हा परमात्म्याचंच अनुसंधान राहील. कारण ही पूर्वीची सवय आहे त्याची संधी शोधण्याची. आता त्या संधीच्या ठिकाणी त्याला आपोआपच सुखाची उर्मी जागी होईल. या अनुसंधानाला मदत करीत असल्याने अनुसंधान सुटण्याची वेळ आली तरी स्थितीच त्याला अनुसंधानावर बसून अनुसंधानाचा अखंडपणा कायम राहण्यास मदत झाली. आता त्या संधीत जे सुख जागं झालं त्या सुखामुळं अनुसंधान सुटण्याची काही तिथं कोणतीच वेळ येणार नाही. आणि जरी काही पुन्हा थोडंसं मध्ये चुकायला लागला तर अनुसंधान त्याला आणून परत जाग्यावर बसवल. कारण अनुसंधानाचा अखंडपणा हा कायम राहणारा आहे. त्यामुळे कल्पनेची वाहतूक आणि त्यामुळे समाधीचे व्युत्थान ही व्याख्या त्या साधकापुढे करण्यास जागा राहणे दुरापास्त आहे. आता जसं समाधीत बसला आणि समाधीतनं उठला हे आपण नेहमी ऐकतोच, पण याच्या ठिकाणी बसला काय आणि उठून इकडचं तिकडचं काम केलं काय, दोन्हीकडे त्याची समाधीच राहील. कारण समाधीतनं उठला असं त्याला म्हणताच येत नाही. रज्जू धरोनिया हाती भेडसाविली नेणती, कळव येता चित्ती दोरी दोघा सारिखी. आता त्याला उदाहरण दिलं
की कुणी एक काय करायचा, पोरांना रडवायचा, खेळच त्याचा. पोरं कुठं खेळत असली की खिशात वादी घेऊन जायचा आणि त्या पोराच्या मध्ये जायचं आणि हलवायची, ह्योक साप आहे टाको का तुझ्या अंगावर, ह्योक साप आहे टाको का तुझ्या अंगावर. आणि पोरं रडायची मोठमोठ्याने आणि नाही तर पळत घरी जायची. मग ती एक पोरगा आईला सांगतो, ती म्हणला रोज येतो आम्ही खेळायला लागले की खिशातनं साप काढतो आणि टाको का तुझ्या अंगावर. आई म्हणली खिशात साप घेऊन कसं हिंडल कोणीतरी, आणि त्याच्या हातात धरलं तरी तो कसं काय आहे. मग तिला लक्षात आलं हे काहीतरी खोटं दाखवत आहे. मग काय केलं, त्याला म्हणली तू काय भिवू नको, मी उभाच राहते दारात. आणि तो खेळायला लागला आणि ते आला की त्याला म्हणायचं टाक बरं, टाक म्हणायचं. पण तुला भीती वाटली तर माझ्याकडं बघ. मग झालं, पुन्हा दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला की आलाच ते. टाको का साप म्हणल्यावर भेहणारी पोरं गेली, पण हे म्हणला टाक. म्हणलं तुला नाही का भीती वाटत. म्हणला नाही, तू खोटा साप आणला आहे, मला आईने सांगितले. आणि मग म्हणला जा आता नाही, तुला नाही दाखवणार. म्हणजे काय झालं की त्याला जसं ते खिशातली दोरी हेच सापाचं रूप आहे, पण ही दोरी त्या टाकणाऱ्याला कळत होतं, तसं आता पोराला कळालं. म्हणून मग त्या सांगतात की दोरी दोघा सारखी, त्यालाही दोरी कळली आणि ह्यालाही दोरी कळली. म्हणजे वादी कळली आणि वादी ह्यालाही कळली, मग भीती कुठं राहिली. ब्रह्म आम्हामध्ये हरी, झाली होती तैशा परी. मृगजळाच्या पुरी, ठाव मागो तरावया. ब्रह्मा आम्हामध्ये हरी. तसंच झालं होतं की ब्रह्म काय आणि हरी काय हे आत्तापर्यंत आमच्या ठिकाणी वेगवेगळे वाटत होते. ते आता जसं आम्हाला काय आहे हे सगळं मध्ये अडचण येणारं जेवढं काय आहे ते मृगजळासारखं आहे, आणि मृगजळ खोटं असतं हे कळालं. सरी चताक भोवरी, अलंकाराची आपरी. नामे झाली दुरी, एक सोने आटिता. आता दुसरं दाखवलं, गळ्यात काय आहे दागिने असतात, एकाला सरी म्हणतात, दुसरं असतं चिताक. चिताक म्हणजे पुतळ्याच्या माळासारखं, आणि भोवरी म्हणजे कंठी केलेली असती ती. वास्तविक तिन्ही गळ्यात घालायचं आणि गळ्याला चिटकून असणाऱ्याच ह्या गोष्टीत, पण ह्यांची नावं वेगळीत, कारण त्यांची ठेवण वेगळी असते. सरी वेगळी, चिताक वेगळं आणि भोवरी वेगळी. हे सगळं वेगळं आहे, कारण खिशा एकदा ते घातलं कंठी की त्याला काय असतं, गळ्याच्या आपल्या मधल्या भागात घाटीच्या तिथे एक भोवरा काढलेला असतो, म्हणून ती भोवरी. आता त्याला जे काही असेल ते नाव आहेत, पण हे सोनं तिन्ही नावं असलेलं सोनं एका ठिकाणी आटलं तर काय राहिलं, मग राहिलं का सरी राहिली का काय राहिलं. म्हणून मग सोने एक सोने आटिता, आटल्यावर सगळं एकच झालं. कारण गळ्यातलं जरी असलं, नावं वेगळी असली, आकार वेगळे असले, तर आटल्यावर सगळं एकच झालं. पिसाची पारवी, बाजीगरी करुणी दावी. तुका म्हणे तेवी, मज नको चाळवू. तसंच आहे की एखाद्या बंद डब्यात पारवा कसा बसतो, पण पारव्याचं बनवायचं, त्याला पंख आणायचे, त्याचे कापसाचा पारवा बनवायचा, त्याला पंख चिटकवायचे वरनं, आणि हो ह्यातनं पारवा निघाला म्हणायचं. म्हणजे त्यांनी काय केलं, फक्त पंख लावले होते, पीस लावलेले आहेत. ही त्यांनी केलेली जादूगिरी. आपल्याला काय वाटतं ह्याने जादू करून दाखवली, पण त्यांनी काय केलं तर खोटंच आणून बाहेर दाखवलं. मग हे एकदा ज्याला कळालं, तो का म्हणे तेवी मज नको चाळवू. आता एकदा कळाल्यावर त्या जादूची जादूगिरी किती असली म्हणजे आम्हाला माहिती आहे तो कसला पारवा काढतो ते. मग तसं भगवंता तो कसा फसवतो ते आम्हाला कळतं. असं कोण म्हणेल, जे ज्ञानानं पक्का झाला आहे तो. ज्ञानाच्या अंगी नेणतेपणा होता, तोपर्यंत दोरीला साप म्हणून भीती वाटत होती. जेव्हा सर्प हा भास आहे हे पक्के कळून ज्ञानाचा नेणतेपणा गेला, मग त्या दोरीला भिण्याचे कारणच नाही. मृगजळ आहे हे कळून आल्यावर सांगड, नाव, जहाज ही साधने गोळा करण्याची गरज नाही.
अलंकाराच्या अनेक तऱ्हा झाल्या तरी सोने आटवल्यावर सोनेपणाची निश्चिती झाली, मग सोने आटवावेच लागेल काय? मग जसं ह्या सगळ्या गोष्टीतलं खोटेपण कळून आल्यावर तिथं काय झालं की तो खोटेपणा निघून गेला, म्हणजे ज्ञानानं ते नेणतेपणा काढून टाकला. जसं आत्ता आपण पाहिलं की एकदा का अलंकार किती का असनात आटल्यावर हे सोनं कळतं, आणि मग अलंकार होते तरी तेव्हा तरी काय कळलं? सोने. म्हणूनच जोपर्यंत आपण अलंकार त्या नावात गुंतलो होतो तोवर आता झालं दोन्ही काय झालेले आहेत की कळून चुकले की हे सगळं सोनंच आहे. असं एकदा ज्ञान झाल्यावर मग समोर भास जरी दिसला तरी त्या भासाच्या जाग्याला ज्ञानानं परमात्म्याचंच रूप कळून येईल. जादूच्या खेळात पिसाचा पारवा हे बनावट आहे असे कळाल्यावर फसगत करणारा करू लागला तरी फसगत होईल काय? त्याप्रमाणे कल्पना सत्य वाटून त्याच्याशी तादात्म्य पावले तरच वित्थान होईल. पण स्वरूपाचे अनुसंधान ठेवून जरी कल्पनेचा उदय खेळ व अस्त पाहिला तरी त्याचा जाणता मी असंग व त्याहून निराळा आहे व कल्पना मृगजळवत मिथ्या आहेत हे पाहत राहून साक्षीत्व करीत राहावे. आता ज्याचं अभ्यास पक्का झाला आहे त्याला समाधीतला अनुभव आणि समाधीत उठून बाहेरचं प्रपंचाचं काम केलं तरी त्याचं जे लक्ष आहे, त्याचं जे अनुसंधान आहे ते परमात्मा स्वरूपाच्याच ठिकाणी, आणि जरी वरचं काम असलं तो त्यात मिसळणार नाही, असंग राहील, म्हणजे संगत्व करणार नाही. आणि मग किती का असना असा जो असंग असतो, कर्म करून असंग आहे, त्याला साक्षी म्हणलं आहे. म्हणजे तो त्यातलं साक्षीत्व करीत राहील. त्याच्या ठिकाणी ह्या अनुसंधानाचं इतकं पक्कं राहील की पुन्हा काही नाही, असा अनुसंधानाचा पोचट अर्थ होईल. म्हणून मीच माझे साक्षीत्व करावे. आता ते काही आहे ते खोटं आहे असं एकदा झालं की मग साक्षी म्हणण्यातसुद्धा थोडा अनुसंधानाचा काय अर्थ कमी लागतो. म्हणून मी जी कोण आहे त्याचं साक्षीत्व करणारा माझंच मला काय आहे की माझं स्वरूप कळालं असं अनुसंधान राखलं की मीच माझे ठिकाणी सावधान राहावे. तेव्हा मी आणि माझं स्वरूप म्हणजे ब्रह्मरूपच आहे हे कायम त्या ठिकाणी सावधपणानं ठेवलं की वरचं पुढचं किती का व्यवहार होईनात त्याच्यावर त्याचे कोणत्या प्रकारचा परिणाम होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.